आपण बघूया की कुठल्या इक्वेशन्सला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही म्हणायचं. तर बघा, लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म पाहिला होता आपण, ax प्लस by इक्वल टू c. तर याच्यानुसार हे इक्वेशन 4m प्लस 3n इक्वल टू 12 हे लिनियर इक्वेशन आहे. का बरं? m आणि n ची दोघांची पॉवर काय आहे? 1 1 आहे. सेकंड इक्वेशन हे लिनियर इक्वेशन नाही. का बरं नाही? कारण की x ची पॉवर इथे 2 आहे, y ची पॉवर 1 आहे, त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन नाही. दोघांची पॉवर 1 पाहिजे. थर्ड इक्वेशन मध्ये बघा, x ची पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे, y ची पण 1 आहे, हे लिनियर इक्वेशन आहे. a आणि b च्या व्हॅल्यू अंडर रूट मध्ये असतील तरी चालतील. नेक्स्ट इक्वेशन हे पण लिनियर इक्वेशन नाही, कारण की इथे x चा जो कोएफिशियंट आहे त्याची व्हॅल्यू 0 आहे. a आणि b कधी 0 राहू शकत नाही. अगेन हे पण लिनियर इक्वेशन नाहीये, कारण की मागच्या व्हिडिओत पाहिलं होतं x आणि y ला जर आपण वरती शिफ्ट केलं तर त्यांची पॉवर मायनस होऊन जाईल, त्याच्यामुळे हे पण लिनियर इक्वेशन नाही. आणि लास्टचं सुद्धा लिनियर इक्वेशन नाहीये. का बरं नाहीये? कारण की y हा व्हेरिएबल 2 टाइम रिपीट झाला आणि x हा व्हेरिएबल 1 टाइम आहे. यांची जरी पॉवर 1 1 आहे